आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते कशेळ येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न। संपर्क प्रमुख अमोल पाटील हा माझा अत्यंत सच्चा आणि कडवट शिवसैनिक आहे। आमदार महेंद्र थोरवे कर्जत तालुक्यातील पाथरज जिल्हा परिषद विभागाचा संपर्क प्रमुख तथा युवा नेता आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या अत्यंत जवळचा सहकारी म्हणून अमोल पाटील यांनी या विभागातील नागरिकांच्या अडीअडचणी, समस्या व त्यांच्याशी योग्य समन्वय साधण्यासाठी कशेळ येथे कर्जत मुरबाड राज्यमार्गालगत शिवसेना संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून भव्य व सुसज्ज असं कार्यालय उभं केलं आहे। कर्जत विधानसभेचे लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न केले। त्याप्रसंगी शिवसेनेच्या युवकांचा बुलंद आवाज म्हणून ओळख असणाऱ्या पाथरज विभागाचे संपर्क प्रमुख अमोल पाटील यांनी आपल्या खास शैलीत सर्वांना संबोधित करताना अनेकांची मनं जिंकून घेतली। त्याप्रसंगी पाथरज जिल्हा परिषद वार्डमधील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो। सरसेनापती हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो। आज व्यासपीठावर उपस्थित आपले लाडके कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेब, तसेच आमचे सर्वच आदरणीय नेते जगताप साहेब, तामाणे साहेब, आमचे रसाला अण्णा बदे साहेब, आमचे युवा नेतृत्व प्रसाद थोरवे, संदेश सावंत, अरुणजी देशमुख, आमचे मोठे पप्पा तुकारामजी पाटील, दीपक शेठ भोईर, रामचंद्र दादा मिनमिने, पंढरी दादा, आमच्या पूजा वहिनी आणि सर्वच जमलेले इथे माझे पाथरजचे आमचे सर्वच पदाधिकारी, शिवसैनिक कार्यकर्ते आणि माझे मित्र। आजचा दिवस आपल्यासाठी आनंदाचा आहे, उत्साहाचा आहे। मित्रांनो, तुम्हाला सांगतो, आमदार साहेबांनी मला कॉल करून बोलावलं, मला सांगितलं, अमोल आपल्याला कशेळेमध्ये आपलं कार्यालय चालू करायचे, कारण आपल्याला आपल्या प्रत्येक शिवसैनिकाच्या अडीअडचणी, त्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत। तुझा हा पाथरज भाग आदिवासी भाग आहे, ट्रायबल भाग आहे, प्रत्येकाला शक्य नाही कर्जतला येऊन आपल्या अडीअडचणी सांगणं। त्याच्यामुळे आपल्याला कशेळेमध्ये आपलं कार्यालय चालू करायचे। तुझ्या कशेळे हा मुख्य बाजारपेठ असलेला गाव आहे, जो की 5-50 गावांना 60-70 वाड्यांना जोडणारा असा मुख्य कशेळे गाव आहे। त्याच्यामुळे आपल्याला कशेळेमध्ये आपलं कार्यालय लवकरात लवकर चालू करायचंय। साहेबांचं आपल्यावरती असलेलं प्रेम पाहून मी सुद्धा भावुक झालो, भारावून गेलो। म्हटलं, साहेब मला फक्त 6 महिन्याचा वेळ द्या, 6 महिन्यात तुम्हाला शोभेल असं कार्यालय मी तयार करून दाखवतो। साहेब बोले, ठीक आहे अमोल, तुला पाहिजे ती मदत मिळून जाईल, तू कामाला लाग। मी बोलो, साहेब तुमचा हात फक्त माझ्या डोक्यावरती असू दे, हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठी मदत आहे, तीच माझी ताकद असणार आहे, तीच माझी ऊर्जा आहे। बघा मित्रांनो, असा दूरदृष्टी असलेला नेता आपल्याला आमदार म्हणून लाभलाय। साहेबांचं आपल्या पाथरज वाडीवरती एवढं प्रेम आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचा घरातलाच पोरगा प्रसाद थोरवेला आपल्या या पाथरज वाडचं नेतृत्व दिलेलं आहे, त्याच्यावरती जबाबदारी सोपवली आहे। जबाबदारीच काय, त्याला पाथरज वाडची उमेदवारी सुद्धा साहेबांनी जाहीर केलेली आहे, डिक्लेअर केलेली आहे। त्याच्यामुळे आपल्यावरती मोठी जबाबदारी आहे। प्रसादला भाऊगवीत मतांनी आपल्याला त्याला इथून निवडून द्यायचे आणि साहेबांचे हात बळकट करायचे, त्यांना ताकद द्यायची आहे। मित्रांनो, त्या गाड्या छकड्या बैलगाड्यावरून बायकांना हळदी कुंकवाला बोलून कोणी आमदार होत नसतो। त्यासाठी विकास कामं करावी लागतात, जनतेच्या समस्या सोडवायला लागतात, त्यांच्या अडीअडचणी सोडवाव्या लागतात आणि हे गुण माझ्या आमदारामध्ये आहेत। साहेब, गेल्या 30 ते 35 वर्षात जो विकास झाला नाही तो आपण ह्या 4 ते 4.5 वर्षात करून दाखवलाय। आपण 1400 ते 1500 कोटीचा निधी आतापर्यंत आणला साहेब, याचा आम्हाला सार्थ अभिमान आणि गर्व आहे। आम्ही अभिमानाने गर्वाने सांगतो, आमच्या आमदारांनी भविष्यात न होणारी कामे करून दाखवली। उदाहरण द्यायचं झालं साहेब तर तुम्ही आम्हा पाथरजवासियांसाठी पेठचा रस्ता बनवलाय, तुंगीचा रस्ता बनवलाय। हम रहे या ना रहे, रहेगी हमारी यादें, हे असं धोरण ठेवून साहेब आपण ऐतिहासिक कामं सुद्धा केली साहेब। त्यामध्ये आपण भव्य दिव्य अशी विठ्ठलाची मूर्ती स्थापन करून प्रति आळंदी आणि प्रति पंढरपूरची देखील स्थापना केली साहेब, आणि तिथेच आपण वारकरी संप्रदायाच्या काळजात हात घातला साहेब। शिवप्रेमींसाठी शिवसृष्टी आपण निर्माण केली साहेब, आणि तिथेच शिवप्रेमींच्या गळ्यातले ताईत आपण झालात साहेब। आमचा देव, आमचे सद्गुरू
परमपूज्य डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी त्यांच्या नावाचं भव्य दिव्य असं भलं मोठं प्रवेशद्वार आपण उभं केलं साहेब, आणि तिथेच आम्हा सर्व श्री सदस्यांची मने आपण जिंकलीत साहेब. साहेब एवढा सर्व हा विकासाचा महासागर आपण कर्जतमध्ये आणला. आपली ही विकासात्मक कामं बघता येणाऱ्या विधानसभेला साहेब आपण 50,000च्या लीडने तर निवडून येणारच आहोत. पण साहेब आज मी तर या व्यासपीठावरून माझ्या सर्व ह्या पात्राच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सर्व शिवसैनिकांच्या वतीने आपल्याला शब्द देतो साहेब, त्या 50,000च्या लीडमध्ये सगळ्यात जास्त लीड असेल तो या माझ्या पात्रच मधून असेल साहेब. साहेब एक कॉल आणि मॅटर सॉल्व अशी आपली ओळख आहे साहेब. ते पोलीस स्टेशन असू देत, प्रांत असू देत, तहसील असू देत, लाईट ऑफिस असू देत किंवा इतर अन्य कोणतं सरकारी ऑफिस कोणतंही कार्यालय असू दे साहेब, आपल्या कुठल्या कार्यकर्त्याचं शिवसैनिकाचं काही काम अडलं आपण फक्त एक कॉल करतो त्याचा मॅटर सॉल्व्ह करतो साहेब, अशी आपली ओळख आहे साहेब. थांबता थांबता दोनच शब्द बोलतो आता. आमचं तुमच्यावरती खूप जीवापाड प्रेम आहे साहेब. आपण आमदार नव्हता तेव्हापासून आम्ही आपल्या सोबत आहोत, आता तर आहोतच आणि याच्या पुढे शेवटपर्यंत आम्ही आपल्या सोबतच राहणार साहेब. आले 100 गेले 100, महेंद्र शेठच एक नंबर. महेंद्र शेठ तर हाच आमचा पक्ष आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय आदिवासी.